नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मिळणार 10 लाख रुपयांचा एरियर्स। भारतातील 1 कोटी सरकारी कर्मचारी पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना 8व्या वेतन आयोग लागू झाल्यास 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्त एरियर म्हणजे मागील थकबाकी मिळू शकते। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार चालू आहे, पण नवीन आयोगाने पगारात खूप वाढ होईल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। एरियर मिळण्याची मुख्य अट, कर्मचाऱ्यांची मागणी असलेला फिटमेंट फॅक्टर 3.833 लागू झाला आणि नवीन सॅलरी 1 जानेवारी 2026 पासून मोजली गेली तरच हे एरियर मिळेल। त्यामुळे सॅलरी बँक खात्यात एकदम 10 ते 16 लाख रुपये येऊ शकतात। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? हा एक गुणाकार आहे ज्याने कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ठरते। आता 7व्या वेतन आयोगात 2.57 आहे। नवीन प्रस्तावित 3.833 लागू झाल्यास लेवल 1 कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपयांऐवजी 69,000 रुपये होईल। यामुळे प्रत्येक महिन्याला सॅलरीत मोठी वाढ होईल। एरियर कसा आणि किती महिन्यांचा मिळेल? आयोग 2027 मध्ये उदाहरणार्थ सप्टेंबर 2027 लागू झाला तरी तो 1 जानेवारी 2026 पासून मागे लागू मानला जाईल। यामुळे मधल्या 20 महिन्यांचा एरियर थकबाकी एकदम मिळेल। लेवल 1 कर्मचाऱ्यांना किती एरियर? सध्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये, नवीन 69,000 रुपये, महिन्याला 51,000 रुपयांचा फरक, 20 महिन्यांचा एरियर सुमारे 10,20,000 रुपये मिळू शकतो। इतर लेवल कर्मचाऱ्यांना किती? लेवल 2 11,27,000, लेवल 3 12,29,000, लेवल 4 14,44,000, लेवल 5 16,54,000 असे वेगवेगळ्या लेवलनुसार एरियर मिळेल। आयोग कधी येईल? सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये 8वा वेतन आयोग नेमला आहे। त्याला 18 महिने म्हणजे मे 2027 पर्यंत रिपोर्ट द्यायचा आहे। नंतर सरकारला 3 ते 9 महिने लागतील मंजुरी देण्यासाठी। हे सर्व अजून निश्चित नाही, हे फक्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा प्रस्ताव आहे। सरकारने 3.833 फिटमेंट फॅक्टर मान्य करायचा की नाही आणि 1 जानेवारी 2026 पासून लागू करायचे की नाही हे अजून ठरलेले नाही। अंतिम निर्णय सरकार घेईल। कोणाला फायदा होईल? देशातील सुमारे 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना याचा फायदा होऊ शकतो। सॅलरीत मोठी वाढ आणि एरियर मिळाल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल। सध्या काय स्थिती? कर्मचाऱ्यांची मागणी मान्य झाली तर सॅलरी आणि पेन्शनमध्ये मोठी उडी पडेल, पण अद्याप सरकारचे अंतिम निर्णय यायचे आहे। कर्मचारी आणि पेन्शनर्सना याची वाट पाहावी लागणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।